बिग बॉस मराठी सीझन 5 चे आलेले वोटिंग ट्रेंड्स तिसऱ्या आठवड्याचे मित्रांनो आणि कोण नॉमिनेशनमध्ये होतं त्यांची वोटिंग ट्रेंड्स चालले आहेत आणि कोण आहे 1 नंबरला कोण आहे 4 नंबरला बघूया। 6 नावं होती नॉमिनेशनमध्ये पण आता ती 4 झालेले आहेत। कालच्या पॉवर कार्डच्या टास्कमुळे अभिजित दादा नॉमिनेशन लिस्टमध्ये आलेला आहे आणि तो नॉमिनेट झालेला आहे। वैभवने त्याला रिप्लेस केलं घनश्यामच्या बदली आणि पॅडी दादा आणि निक्कीला सेव्ह केलं त्या लिस्टमधून अरबाज आणि अभिजित दादानी आणि त्यामुळे आता 4च नावं आहेत। ती 4 नावं आहेत सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, निखिल दामले आणि अभिजित सावंत अशी 4 नावं आहेत नॉमिनेशन लिस्टमध्ये। आता बघूया कोण आहे ओपनिंगला ट्रेंड्सला 1 नंबरला आणि कोण आहे 4 नंबरला। पहिला 4 नंबरपासून सुरुवात करूया। 4 नंबरला आहे निखिल दामले। निखिल दामले घरामध्ये अजिबात दिसत नाही, त्याचा कोणता तर एक शब्द बोललेला दिसतो आणि परंतु पूर्ण घरामध्ये कशातच इन्व्हॉल्व नाही आणि कशामध्ये पण दिसत नाही तो निखिल दामले। त्यामुळे त्याला वोट्स फार कमी आलेले आहेत आणि त्याची पण जाण्याची शक्यता जास्त आहे, कारण कंटेंट नाही आहे कोणतं शोमध्ये आणि इंडिव्हिज्युअलिटी तर काहीच नाही आहे त्याची स्वतःची। त्यामुळे तो 4 नंबरला आहे। 3 नंबरला आहे योगिता चव्हाण। योगिता चव्हाण सेमच आहे, ती थोडीफार दिसते थोडीफार गायब होते, थोडीफार दिसते थोडीफार गायब होते। तिला खेळायचं आहे पण तिला आरडाओरडा सहन होत नाही, भांडण सहन होत नाही। ह्या गोष्टीमुळे ती सारखी मला घरी जायचं चालू केलं आहे। त्यांना बिग बॉसला पण सारखी बोलत आहे मला घरी जायचं आहे, मला याचा त्रास होत आहे। परंतु बिग बॉसने त्यांना कन्फ्युजन रूममध्ये घेऊन समजावलं, शांत केलं, परंतु योगिता असं उभरून दिसली नाही। ती एका सेलमध्ये खेळल्यासारखं खेळत आहे, घेऊन खेळल्यासारखं खेळत आहे, तर तिला आरडाओरडा आवडत नाही तिला, त्यामुळे ती स्वतःला बाहेर पडून नाही झाली, ती खेळणं झालेली आहे शोमध्ये। त्यामुळे ती 3 नंबरला आहे। 2 नंबरला आहे तो अभिजित दादा। अभिजित दादा 2 नंबरला आहे आणि त्याला वोट्स भरपूर येत आहेत, कारण त्याचा इंडिव्हिज्युअल गेम शोमध्ये दिसतोय आणि खूपच चांगलं खेळत आहे तो। त्याच्या ग्रुपच्या रिलेटेड कोणतेही गेम रिलेटेड काय प्लॅनिंग असेल प्लॉटिंग असेल अभिजित दादा एकटं करतो आणि स्वतःचं डोकं लावतो, तो स्वतःच्या हुशारीने खेळतो, त्यामुळे त्याला वोट्स पण भरपूर येतात अभिजित दादाला। आणि 1 नंबरला आहे सूरज चव्हाण। सूरज चव्हाण पहिल्या वीकपासून 1 नंबरला आहे, त्याने 1 नंबर सोडलेला नाही। त्याची प्रेक्षक त्याला भरभरून वोट्स करत आहेत आणि सपोर्ट करत आहेत। त्याचं एकमेव कारण आहे की सूरज चव्हाणने स्वतःचा रिअल स्वभाव शोमध्ये दाखवला आहे, कोणताही फेक त्याने दाखवलं नाही, कोणता फेक अँगल त्याने क्रिएट केलेला नाही, काय असेल ते स्वतः खरं दाखवलं आहे शोमध्ये, त्यामुळे त्याला भरपूर सपोर्ट होत आहे। थोडंफार सूरज जर खुलून खेळला आणि गेम नडून भिडून खेळला तर नक्की सूरज टॉपमध्ये आपल्याला बघायला मिळेल। बघा मित्रांनो ह्या आठवड्यात कोण बाहेर जाते आणि हे होते ओपनिंग वोटिंग ट्रेड्स। आणि आजचा एक आता कॅप्टन्सी टास्कचा एक प्रोमो आला आहे, आज बघूया काय होते कॅप्टन्सी टास्कमध्ये आणि कोण होते घराचा नवा कॅप्टन। बघूया आता काय होते मित्रांनो आणि आज बघायला नक्की मजा येईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे नवीन व्हिडिओसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा।